नमस्कार. व्हायरल मराठी न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राज्य देश विदेशातल्या बातम्यांसाठी व्हायरल मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणं सुरू आहे. बुलढाणा आणि सिंदखेडराजानंतर तिसरा मतदारसंघ आहे मेहकर. हा मतदारसंघ 2009 पासून राखीव आहे. शिंदे गटाचे संजय रायमुलकर हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. खासदार प्रतापराव जाधव यांचे ते निकटवर्ती मानले जातात. हा मतदारसंघ परंपरागत शिवसेनेचा मानला जातो. संजय रायमुलकर यांच्या अगोदर खासदार प्रतापराव जाधव यांनी सुद्धा 3 वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा फटका या मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना बसला. स्थानिक आमदार व स्थानिक खासदार असूनसुद्धा अवघ्या 278 मताचा लीड या मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना भेटला. पक्षफुटीनंतर संजय रायमुलकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, त्यामुळे या मतदारसंघाची गणितं बदलली. तरी या मतदारसंघामध्ये परंपरागत शिवसेनेला मानणारा बराच मतदार अजून आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हा मतदारसंघ स्वतःकडेच ठेवतील अशी धारणा बऱ्याच लोकांची आहे. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचे अनंत वानखेडे हे संजय रायमुलकर यांचे प्रतिस्पर्धी राहिले होते. आता गणिते बदलली जरी असली तरी उद्धव ठाकरे हा मतदारसंघ सहजासहजी काँग्रेसला सोडणार नाहीत, हेही मात्र तेवढंच खरं. कारण परंपरागत हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. संजय रायमुलकर यांच्या विरोधात लढण्यासाठी काँग्रेसचे सतीश ताजने इच्छुक आहेत. तसेच ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक गोपाल बच्चिरे यांचंसुद्धा नाव त्यांच्या विरोधात लढण्यासाठी घेतलं जातं. ते सुद्धा मतदारसंघात पक्षफुटीनंतर फिरत आहेत. तसेच युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख असलेले प्रकाश डोंगरे हे सुद्धा आमदारकीची तयारी करताना दिसत आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य किसन पाटील यांचे चिरंजीव हे सुद्धा मतदारसंघात फिरताना दिसत आहेत. डॉक्टर जानू मानकर असतील व सिद्धार्थ खरात या नावाची चर्चासुद्धा ठाकरे गटाकडून आहे. परंतु सिद्धार्थ खरात यांचा अधिकृत पक्षप्रवेश अजून ठाकरे गटात झाला नाही. ते इतर काही मार्ग अवलंबतात का, हे की आणखी वेगळ्या पक्षाकडून लढतात, हा येणारा काळ ठरवेल. लोकसभेत 3ऱ्या क्रमांकाची मते जवळपास सारखीच मते रविकांत तुपकर यांना मिळाली होती. त्यामुळे शेतकरी संघटनेकडून किंवा रविकांत तुपकर समर्थक म्हणून ऋतुराज चव्हाण यांचं नावसुद्धा उमेदवारांच्या यादीत आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती बघता ठाकरे गटात इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. सिद्धार्थ खरात यांना प्रदीर्घ शासकीय अनुभव जरी असला तरी ते सिंदखेडराजा तालुक्यातील आहेत. तसेच दुसरे इच्छुक उमेदवार असलेले डॉक्टर जानू मानकर हे सुद्धा संग्रामपूर तालुक्यातील असल्याने मेहकरची जनता या दोन्ही उमेदवारांना स्वीकारणार का? तसेच जर भूमिपुत्राला जर तिकीट द्यायचं ठरलं तर उद्धव ठाकरे डॉक्टर गोपाल बच्चिरे असतील किंवा प्रकाश डोंगरे असतील किंवा परसराम पाटील असतील, या तिघांपैकी कोणाला पसंती देणार हा येणारा काळ ठरवेल. त्यामुळे रविकांत तुपकर हे सुद्धा आपला स्वतःचा उमेदवार देतील की महाविकास आघाडीमध्ये रविकांत तुपकर येण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसं जर झालं तर नक्कीच ही जी लढत आहे ती अतिशय रंजक होणार आहे. मित्रांनो, योग्य असा उमेदवार देऊन नक्कीच संजय रायमुलकर यांचा पराभव करता येईल का, हा येणारा काळ ठरवेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा.